जय हिंद फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच ग्रुप सी प्रिलिम्स 2025 चा पेपर या ठिकाणी पार पडला आणि आत्ताच त्या ठिकाणी पेपर माझ्या हातामध्ये आलेला आहे. यामध्ये जर बघितलं तर सायन्सचे परंपरेप्रमाणे 15 प्रश्न आयोगाने विचारलेला आहे आणि 3-3च्या सेक्शनमध्ये प्रश्न आहेत. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, जे मी मागील इतक्या वर्षापासून जे बॅचेस घेतो, तर बॅचमध्ये जेव्हा मी त्या ठिकाणी पोरांना सांगत असतो की याच्या बाहेर आयोग सहसा जात नाही आणि आयोगानं मागं पण आता गेल्या वर्षीची परीक्षा झाली किंवा मागच्या तुम्ही 4-5 वर्षापासून जर या ठिकाणी पॅटर्न बघितला तर सेम पॅटर्न आहे आणि याचं प्रूफ आहे तुमच्या स्वतःच्या नोट्स. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्या नोट्समध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि बघा, पेपर त्या ठिकाणी हार्ड आला, सोपा आला, मीडियम आला, तर प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपला विद्यार्थी त्या ठिकाणी तग धरला पाहिजे अशा प्रकारचं प्रिपरेशन आपण क्लासमध्ये घेत असतो. आता ही वेळ नाहीये जास्त त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याची, तुम्हाला आतुरता आहे की त्या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असेल. तर मी इथं संभाव्य उत्तर देतो आणि तुम्ही 15 पैकी किती प्रश्न बरोबर केलात नक्कीच त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला, तर माझ्याकडे साधारणतः हा डी सेक्शन आहे. तुम्ही त्या ठिकाणी मी प्रश्न सांगेल त्यानुसार तुम्ही त्याचे प्रश्न बघून त्याचं उत्तर तुम्ही बघू शकता. एखादी प्रश्न मागं पुढे होऊ शकतो. ठीक आहे, तर चला या ठिकाणी क्वेश्चन नंबर 66 पासून आपल्याला बघायला भेटतं. क्वेश्चन नंबर 66 सुरुवातीला या ठिकाणी आयोगाने फिजिक्स विचारलेला आहे पोरांनो. आणि हा जो टॉपिक आहे हा आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आणि करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आयोगानं इलेक्ट्रिसिटीचं कमर्शियल युनिटवर प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटीचं कमर्शियल युनिट हे काय आहे, किलो वॅट आवर. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर फक्त काय करायचं, पॉवर आणि टाइम या दोन गोष्टी बघायचं. पॉवर जो आहे, पॉवर या ठिकाणी किलोवॅट मध्ये घ्यायचा आणि टाइम जो आहे त्या ठिकाणी आवर मध्ये घ्यायचा आणि याचा गुणाकार करायचा, म्हणजे तेवढे किलोवॅट आवर तेवढे युनिट तुम्हाला बघायला भेटतात. इथे प्रश्नामध्ये काय सांगितलंय की 100 वॅट क्षमतेचा एक पंखा आहे आणि दररोज 10 तास चालला जातो. 100 वॅट म्हणजेच किती होतं त्या ठिकाणी 0.1 किलोवॅट आणि किती तास, 10 तास, म्हणजे हे किती झालं 1 किलोवॅट आवर, म्हणजेच त्या ठिकाणी 1 युनिट झालं पोरांनो. बरोबर आहे, यस. त्याचबरोबर 50 वॅट क्षमतेचे बल्ब, 50 वॅटचे 2 बल्ब, 50 वॅटचे 2 बल्ब म्हणजे त्या ठिकाणी ते पण 100 वॅट झालं. 50 वॅटचे 2 बल्ब, 50 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी काय झालं 100 वॅट झालं. म्हणजेच हे सुद्धा 0.1 किलोवॅट. दररोज किती तास वापरलं जातं, 5 तास वापरलं जातं, गुणिले या ठिकाणी 5 तास म्हणजे किती होईल 0.5 किलोवॅट आवर म्हणजे 0.5 युनिट. म्हणजे पर डे कंजक्शन किती आहे 1 किलोवॅट आणि 0.5 किलोवॅट म्हणजेच पर डे 1.5 युनिट या ठिकाणी कंजम्पशन होत आहे. तर तुम्हाला विचारलेलं आहे की 5 रुपये दरानं 30 दिवसासाठी एका महिन्याची वीज किती. तर या ठिकाणी गुणिले 30 करा, हे किती होईल 45 म्हणजे 45 युनिट त्या ठिकाणी आपले यूज होतील आणि गुणिले 5, एका युनिटला 5 रुपये. तर साधारणतः 5 25, 5-20 म्हणजे त्याचं आन्सर येईल 225 रुपये. 225 रुपये या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. हा करंट इलेक्ट्रिसिटीचा क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतो. क्वेश्चन नंबर 66 आन्सर आहे 225. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 67. बघा पोरांनो, रेडिओ ऍक्टिव्हिटी चॅप्टर आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी किंवा अल्फा रेज, बीटा रेज, गामा रेज. काय विचारले की खालीलपैकी कोणते किरणे चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत. विच ऑफ द फॉलोइंग रेज विल नॉट चेंजेस डायरेक्शन इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सेम प्रश्न आहे, कंबाईन ग्रुप बी ला प्रश्न आयोगाने विचारला होता. तर याच्यामधला कोणता रेज आहे जो की त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याची डायरेक्शन चेंज करत नाही, तर तो आहे गामा रेज पोरांनो. गामा इज अ करेक्ट आन्सर. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. गामा इज करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 68 बघा, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही. हायड्रो पॉवर प्लांट बोलले, जल विद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाहीये. कोणता नाहीये बघा, तर जलविद्युत केंद्रामुळे वायूचं प्रदूषण होतं का, तर वायूचं प्रदूषण होत नाही आणि हेच करेक्ट आन्सर आहे. कारण बघा, जलविद्युत केंद्रामध्ये काय होत असतं की जे पाणी जे साठवलेलं असतं धरणामध्ये, तर ते पाणी टर्बाईनवर टाकलं जातं आणि टर्बाईन फिरवला जातो. तर या क्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे वायू प्रदूषण होत नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे वायू प्रदूषण. जमिनीची धूप होऊ शकते का, होऊ शकते, कारण त्या ठिकाणी पाणी साठवलेलं असतं, त्यामुळं त्या पात्रामध्ये आजूबाजूची जमीन जी आहे त्याची मातीची धूप होऊ शकते.
ओके. नैसर्गिक प्रवाह बाधित होऊ शकतो पाण्याचा, पाणी साठवलं जातं त्यामुळं पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येऊ शकते. हे तिन्ही पण गोष्टी होऊ शकतात. हे दुष्परिणाम आहेत, पण जलविद्युत केंद्राचा दुष्परिणाम नाही. याचा आन्सर काय आहे? वायू प्रदूषण. 68चं आन्सर आहे 1. त्यानंतर हे फिजिक्सचे 3 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 69 तुम्ही बघू शकता पोरांनो. क्वेश्चन नंबर 69 परत त्या ठिकाणी ओर्स विचारलेला आहे. किती प्रिडिक्शन असतं पोरांनो सांगा, की आयोगानं अगोदर PYQ दिले त्याच्यावरच आयोग प्रश्न विचारतं. काय प्रश्न आहे? की मॅलाकाइट हे टिंब धातूचे मूळ ओर्स आहे, मूळ खनिज आहे असं विचार. मॅलाकाइट इज ओर्स ऑफ कॉपर, तांबे. 69चं 1 आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 70 बघू शकता. कॅल्शियम आणि क्लोरीन टिंब बंधाने एकत्रित येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होत असतो. कॅल्शियम क्लोराईड CaCl2. तर कॅल्शियम हा त्या ठिकाणी मेटल आहे आणि क्लोरीन या ठिकाणी काय आहे? नॉन मेटल आहेत. कॅल्शियम काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि क्लोरीन काय करतो? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. म्हणजे कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे कोणता बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड. कॅल्शियम Ca+2 आणि क्लोरीन मायनस. अशा प्रकारचे आयन्स एकत्र येतात, त्यामुळं बॉन्ड कोणता आहे? आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 70. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. नेक्स्ट बघा पोरांनो, क्वेश्चन नंबर 71. परत क्वेश्चन आहे पितळ किती वेळेस आयोग त्या ठिकाणी प्रश्न विचारतो पोरांनो. पितळ हे कशाचं? पितळ हा टिंब मिश्र धातू आहे. पितळ. ब्रास इज अन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. कॉपर आणि झिंकचा आहे, तांबे आणि जस्त. 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 72 बघू शकता. क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. क्वेश्चन नंबर 72 बघा. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे, तर याच्याबद्दल कोणते विधान बरोबर आहेत हे असं विचारलेलं आहे. बघा याच्यामध्ये पहिलं विधान आहे ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया या गवताळ मैदानामध्ये आढळतो. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. मादीला भ्रूण पिशवी असते. बघा तो शाकाहारी प्राणी आहे, बरोबर आहे. कांगारू हा शाकाहारी असतो. सगळ्यात महत्वाचा आपल्याला माहिती असणारी गोष्ट काय आहे, की मादीला त्या ठिकाणी काय असते? पिशवी असते. म्हणजे ड बरोबर आहे. आणि ड बरोबर असणारं इथं एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4. म्हणजेच अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला जर त्या ठिकाणी कांगारू बद्दल आणखी जास्त जरी माहिती नसेल, तर एक तर माहिती आपल्याला फिक्स आहे, की कांगारूचे जे मादा आहे याच्यामध्ये काय असते? पिशवी असते. आणि पिशवी असणार एकच ऑप्शन आहे, त्यामुळं ड हे एकच ऑप्शन मध्ये ड दिलेला आहे, त्यामुळं अ ब ड बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 72. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 73 घातक मलेरिया विचारलाय पोरांनो. घातक मलेरिया. घातक त्या ठिकाणी सब टर्शियन मलेरिया. तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, प्लाझ्मोडियम ओवेल आहे, त्यानंतर प्लाझ्मोडियम मलेरिया आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम आहे. याच्यामध्ये सर्वात घातक मलेरिया कोणामुळे होत असतो? तर प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. क्वेश्चन नंबर 73 ऑप्शन आहे 2. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 74. हाच थोडासा क्वेश्चन मला असा वाटतो की थोडासा आयोगानं हे विचारलेलं आहे, आउट ऑफ द बॉक्स म्हणू शकतो, किंवा थोडं जर आपण याच्यामध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता एखादी वेळेस. प्रश्न काय विचारलाय, की खालीलपैकी कोणता झुवाइड्स निडाऱ्यामध्ये संरक्षण आच्छादन असते? विच वन ऑफ द फॉलोइंग झुवाइड्स इन निडारिया हॅव प्रोटेक्टिंग कवरिंग विचारले पोरांनो. आता निडारिया म्हणले की आपल्याला माहिती आहे 10 टॅकल्स असतात, पण आता ही नवीन गोष्ट त्या ठिकाणी आहे की प्रोटेक्टिंग कवरिंग कशाची असते. बघा 10 टॅकल्स नाही, तर हे ऑप्शन येणार नाहीये, तर त्या ठिकाणी ऑप्शन आहे त्या ठिकाणी फायलोझोइड्स. फायलोझोइड इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 74 ऑप्शन आहे 4. हा क्वेश्चन जरी नाही आला तरी त्या ठिकाणी काळजी करायची गरज नाही. आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन असतो, कोणता प्रश्न सोडला पाहिजे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. त्यानंतर भुईमुगावरील टीका रोग एकदम प्रिडिक्टेबल आहे. टीका डिसीज ऑफ ग्राउंडनट हा कशामुळे होत असतो? तर त्या ठिकाणी सर्कोस्पोरा पर्सोनेटा. सर्कोस्पोरा पर्सोनेटा या ठिकाणी पॅथोजनमुळे भुईमुगावरील टीका रोग होतो. त्या ठिकाणी 75चं ऑप्शन आहे 2.
त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जाऊ शकतो पोरांनो. क्वेश्चन नंबर 76 हा एक आहे थोडासा आउट ऑफ द बॉक्स असं बोलू शकतो आपण. 76 नंबरचा क्वेश्चन की त्या ठिकाणी मिराबिलिस जलापा 4 o'clock ही वनस्पती टिंब कुळातील आहे. हा प्रश्न सुद्धा मी स्वतः गुगल केलेला आहे. याचा आन्सर ऍक्च्युली मला पण माहिती नव्हतं, तर तेवढा आपण डिटेलमध्ये जात नाही जेव्हा क्लासिफिकेशनचा अभ्यास करत असतो. तर साधारणतः याचा आन्सर त्या ठिकाणी निक्टाजेनेसिस आहे. निक्टाजेनेसिस इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 77 हा सोपा प्रश्न आहे पूर्ण, एकदम सोपा प्रश्न की शेंगा वर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणता सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने करू शकतात. सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने बोललेला आहे, जीवाणू बोललेला आहे बघा, सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने करू शकतात. आणि इथं उत्तर काय, विषाणू, बुरशी, प्रोटोझोआ. अरे जीवाणू कोण आहे, एकच आहे, रायझोबियम. रायझोबियम हा जीवाणू आहे, त्यामुळं ए करेक्ट आहे आणि आन्सर आहे ओनली ए करेक्ट. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, ओनली ए करेक्ट. एकदम सिंपल प्रश्न आहे. नायट्रोजन फिक्सेशन आपण खूप डिटेलमध्ये अभ्यास केला होता, त्या बेसिसवर हा क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 78 तुमच्या समोर आहे पोरांनो. क्वेश्चन नंबर 78 आपण बघू शकतो. यस, क्वेश्चन नंबर 77चं आन्सर बघा की विषाणूजन्य रोग आणि कारणीभूत विषाणू याच्या जोड्या लावा. एड्स काय आहे तर HIV मानवी इम्युनो डिफिशियन्सी विषाणू. एचं आन्सर काय आहे 4 आणि एचं 4 असणारं एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. एकदम विशिष्ट व्यवस्थित एकदम सिंपल क्वेश्चन. असे प्रश्न चुकता कामा नाही. असे जर प्रश्न आपण चुकायला लागलो तर त्या ठिकाणी पास होण्याची जी हे आहे पर्सेंटेज आपलं कमी होऊन जातं. असे सोपे प्रश्न आपल्याला जमायलाच पाहिजे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 79 बघू शकतो. हा सुद्धा एकदम इझी प्रश्न म्हणता येईल. काहीच नव्हतं या प्रश्नामध्ये की मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती % असतं असा प्रश्न विचारलेला आहे. मानवी रक्तामध्ये 2 मुख्य घटक आहेत, एक म्हणजे ब्लड प्लाझ्मा आणि दुसरं म्हणजे ब्लड सेल्स. तर ब्लड प्लाझ्माचं पर्सेंटेज किती असतं तर 55% ब्लड प्लाझ्मा आणि 45% त्या ठिकाणी ब्लड सेल असतं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. आणि खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते. रक्त गोठण्यास प्रतिबंध, गेल्या वेळेस त्या ठिकाणी ग्रुप बी ला प्रश्न विचारला की रक्त गोठण्यासाठी कोणतं जीवनसत्व लागतं, व्हिटॅमिन के. आणि रक्त पातळ ठेवण्यासाठी कोणतं रसायन शरीरामध्ये स्रावतं तर त्या ठिकाणी हिपॅरिन इज अ करेक्ट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, या 15 प्रश्नापैकी 13 प्रश्न ऍज इट इज तुमच्या नोट्स मध्ये दिसतील पोरांनो. ऍज इट इज 13 प्रश्न दिसतील. 2 प्रश्न त्या ठिकाणी आउट ऑफ द बॉक्स आहेत आणि तुम्हाला या 15 पैकी 13 प्रश्न जमणं अनिवार्य आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की किती क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी बरोबर सॉल्व्ह केलेले आहेत. आणि जे विद्यार्थी आहेत चाणक्य फाउंडेशनचे, साधारणतः त्या ठिकाणी या वर्षात मी 1000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सायन्सचे लेक्चर्स घेतलेले असेल. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही स्वतः बघा पोरांनो, स्वतः त्या ठिकाणी प्रूफ तुम्हाला स्वतःला भेटेल की आपल्या नोटबुकमध्ये जे त्या ठिकाणी सायन्स नोट्स आहेत त्याच्यातूनच प्रश्न येत आहेत. प्रश्नपत्रिका सोपा असला तरी मी बोलतोय याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपण त्या ठिकाणी अभ्यास व्यवस्थित केलेला आहे. त्यामुळं बिलीव्ह इन युअर नोट्स. तुमच्या नोट्स खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला सायन्सची काळजी घ्यायची गरज नाही. तुमच्या नोट्स मधूनच त्या ठिकाणी प्रश्न येतील आणि तुम्ही एक्झाम पास होणार आहे. थँक्यू सो मच.